की विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर ज्या पद्धतीचं राजकारण या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सुरू झालं, त्या पद्धतीचं आक्रमण खऱ्या अर्थाने या शहराच्या आणि तालुक्याच्या राजकारणामध्ये आलं. संगमनेर सेवा समिती या नावाने एक स्थानिक आघाडी तयार केलेली आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून डॉक्टर मैथिली तांबे यांची आम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून निवड केलेली आहे. आज निवडणुकीचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती आणि आज 3 वाजेपर्यंत आम्ही आदरणीय लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी 30च्या 30 नगरसेवक आणि नगरसेविकेसाठीचे उमेदवार 15 प्रभागामध्ये आणि नगराध्यक्षाचा एक उमेदवार असा आज आम्ही या ठिकाणी रिंगणामध्ये उतरवलेला आहे. खरं तर संगमनेरकरांची अनेक दिवसांची एक भावना होती की विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर ज्या पद्धतीचं राजकारण या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सुरू झालं, त्या पद्धतीचं आक्रमण खऱ्या अर्थाने या शहराच्या आणि तालुक्याच्या राजकारणामध्ये आलं, त्याला जर रोखायचं असेल तर एक संगमनेरकर म्हणून सगळे राजकीय विचार बाजूला ठेवून राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण एकत्र आलं पाहिजे. आणि म्हणूनच आज आम्ही ही निवडणूक लढत असताना संगमनेर सेवा समिती या नावाने एक स्थानिक आघाडी तयार केलेली आहे. संगमनेर सेवा समिती ही सेवा समिती संगमनेरकरांच्या सेवेसाठी येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे. संगमनेर सेवा समिती ही या शहराचं जे पुढच्या 50 वर्षाचं व्हिजन ठेवून, पुढच्या 5 वर्षाचा रोडमॅप ठेवून दरवर्षी काय काम करायचे ते ठरवून, पहिल्या 100 दिवसामध्ये काय काम करायचे ते ठरवून एक नियोजनबद्ध विकास या शहराचा करण्याचा मानस या संगमनेर सेवा समितीने ठेवलेला आहे. संगमनेर सेवा समिती ही राजकारणाच्या पलीकडची संगमनेरकर म्हणून एकत्रित येऊन आम्ही तयार केलेली एक संघटन आहे आणि याच्या माध्यमातून ही निवडणूक आपण खऱ्या अर्थाने लढतो आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून डॉक्टर मैथिली तांबे यांची आम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून निवड केलेली आहे. डॉक्टर मैथिली तांबे या माझ्या पत्नी जरी असल्या तरी त्या शिक्षणाने डॉक्टर आहेत, BDS झालेले आहेत आणि त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रात त्या गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. विशेष करून लहान मुलं आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांचं एक काम आहे आणि म्हणूनच सामाजिक क्षेत्रामध्ये माझ्या विजनला जर खऱ्या अर्थाने कोणी पुढे घेऊन जाऊ शकत असेल तर त्या होत्या आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागच्या अनेक वर्षांपासून याच्यात संगमनेर नगरपालिकेत दुर्गाताई तांबे आणि दिलीप शेठ कुंड यांनी खरं तर काम केलं. 2007 ते 2021 मध्ये 12.5 वर्ष दुर्गाताई होत्या तर 2.5 वर्ष दिलीप शेठ होते. यांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम मागच्या या काळामध्ये केलेलं आहे. त्याच्या आधी कैलास शेठ लोणारी असतील, अरुणराव वागचौरे असतील, दिलीप कुंडा असतील, विश्वासराव बोरदडक असतील, प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम केलेले सोमनाथ अभंग असतील, त्याचबरोबर प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम केलेले बाळासाहेब पवार असतील, या सगळ्यांनी डॉक्टर सुधीर तांबे असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये मूलभूत समस्या ज्या आहेत ते संपवण्याचं काम केलं. आणि आज आम्ही पुन्हा एकदा संगमनेर 2.0 च्या माध्यमातून नव्या आवृत्तीसह, नव्या विचारासह आम्ही आलेलो आहे. संगमनेर सेवा समितीचं एक ब्रीद वाक्य आहे, विचार नवा जो संगमनेरकरांना हवा.
अशा पद्धतीने संगमनेरकरांना अभिप्रेत असलेल्या नव्या विचाराने ही समिती काम करेल. याच्यामध्ये अनेक बिगर राजकीय लोकांना देखील आम्ही सामावून घेणार आहे. या शहराचा विकास करत असताना आम्ही जनतेचा जाहीरनामा देखील तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की मागच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण QR कोड दाखवला होता. आज 6,000 पेक्षा जास्त संगमनेरकरांनी याच्यामध्ये आपल्या सूचना दिलेल्या आहेत. मी वेगवेगळ्या समाजातील घटकांना जाऊन भेटतोय, त्यांच्या देखील सूचना घेतोय आणि यातून जनतेचा एक जाहीरनामा जो पुढच्या 100 दिवसाचं, 1 वर्षाचं, 5 वर्षाचं आणि 50 वर्षाचं विजन घेऊन एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा मानस आम्ही केलेला आहे.